श्री शिवलीलामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा. त्रिशूळपाणी पंचवक्त्रा अर्धनारी नटेश्वरा. श्री शंकरा नीलकंठा भस्मोद्धलना त्रिनयना कर्पूर गौरा नागभूषणा. गजास्य जनका गौरी रमणा. भक्तवत्सला दयानिधे तू आदि मध्यांतर रहित अज अव्यय मायातीत विश्वव्यापक विश्वनाथ. विश्वंभर जगद्गुरो तू नामगुणातीत असून स्वेच्छे मायसी आश्रयून नाना रूप नामाभिधान क्रीडार्थ होसी सर्वशा. सत्वरजतम हे गुणत्रय तुची नटलासी निसंशय. स्थिर चरात्मक भूतमय त्वद्रूपची आहे बा. तू ब्रह्मांड आदी कारण विश्वसूत्र तव आधीन. जैसे हालविसी स्वेच्छे करून तैसे संपूर्ण नाचत. तुझे इच्छे वाचून काहीच नो हे जीवाचेनी. ऐसे जाणोनी अंतःकरणी तुझ शरण रिगती जे. तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करोनी साचार. भावाब्धी तूनी नेऊनी पार स्वपदी स्थिर स्थापिसी. ऐसा तुझा अद्भुत महिमा न कळे त्यासी कवना सीमा. म्हणून केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा. तरी दयाब्धे मज पामरा न्यावे भावाब्धी पैल पारा. तुझ वाचुनी कोण दातारा अनाथासी उद्धरिल. असो आता बहु विनवणी आधी पूर्वी मनाची धणी. त्वद्गुण प्राकृतवाणी की जे ऐसी असे जी तुझ्या कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ. वेदव्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे. परी माझ्या मनाची तृप्ती झाली नाही बा पशुपती. म्हणून आणि हृदय स्फूर्ती देवनी कथा वर्णवी पा. तू शंकर होता प्रसन्न हाता येते सर्व त्रिभुवन. महाराज तू भक्ता लागून वरप्रदाने तोषविसी. तुझ श्री शंकरा समान वरदाना शक्त नसे कोण. तुझे देखोनी उदारपण ब्रह्मा विष्णूही लाजती. काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपली सुंदर कांता. देऊणी या रावण भक्ता आत्मलिंग ओपिलिसी. तेवीच दैत्येंद्र त्रिपुर तारकाणी भस्मासुर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अणिवार वर दिल्लेसी. तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवन. देऊनी इच्छिती वरदान आनंदविसी सेवका. असो ऐका श्रोते सर्व ऐसा करिता म्या शिवस्तव. हृदय प्रकटोनी दयार्णव स्फूर्ती देत उत्तम. अरे ह्या कलियुगा माझारी पाखंडी मातोनी पृथ्वीवरी. श्रुती स्मृती पुराणोक्ती सारी कर्मे बुडविते झाले. जे नमत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले. तेने योगे वर्ण सगळे भुलोनी गेले साचार. ते देखोनी म्या सत्वर तन्मत खंडना लागे भूवर. शंकर नामे अति सुंदर जो अवतार धरी येला. ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकासी न कळे पवित्र. तरी तू प्राकृत भाष्य विचित्र वर्णन करी श्रीधरा. ऐसी शिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणा. एकीकडे ठेवणी जाणा जयद्गुरु चरित्र वर्णितो. तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध रहा हो श्रवणार्थ. जगद्गुरु कथा ऐकता समस्त पाप पर्वत भंगती. कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने जी महादिकाच्या योगाने ही सर्व सृष्टी रचिली. येच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग्यजु साम अथर्वण हे 4 वेद झाले. परी त्या वेदाचे अर्थराशी स्पष्ट न होत सर्वांसी. म्हणून परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला. मग तो स्पष्ट व्हावया लागूनी पाणिन्यादी रूपे अवतारोनी. व्याकरणादी षटशास्त्रे जणी करिता झाला परमात्मा. आणि मन्वादी कसोटी करिता झाला तो 20. तदभ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त भूमंडळी मानव समस्त. अल्पायु मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील. आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ. म्हणून त्यांचा मानवा सकळ अभ्यास नव्हे कदापि. तेने ते सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊन जन्ममरणादी तीव्र दुःखांनी तडफडती निश्चये. ऐसे पूर्वी नारायणे जाणून मग दयार्द्रपणे कलिजनांच्या उद्धारा कारणे व्यासावतार धरी येला. आणि त्या व्यासरूपे चांग 4 वेदाचे करुणी विभाग
वेदार्थ दर्शक ऐसे सवेग भारत रचिले. आणि विष्णू शिवनारद पद्म मार्कंडेय भागवत ब्राह्म अग्नी भविष्य वराह कुर्म मत्स्यलिंग ब्रह्म वैवर्त स्कंद वामन आणि गरुड देवीचं 18वे ब्रह्मांड ऐसी 18 पुराणे प्रचंड लोकोद्धारार्थ रचिली. मग मेदिनी एक एक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामती एक एक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्ग चालू लागले संपूर्ण. परिपुढे कलीच्या योगे करून संकट दारुण पातले. वेदशास्त्र पुराणे निंदुनी तयाचा दूरची त्याग करुणी पाखंड बौद्ध मते निशिदिनी वर्तू लागले सकळीक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि संकर ह्या सर्व जातीचे नारी नर अधर्मे वर्तू लागले. सकळ मेदिनीवरोती बौद्ध धर्म पसरला अति. देवग्राम देवता प्रती भ्रमू लागले जैन शास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पै लोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हावया काय कारण. तरी मंडन मिश्र नामे करुण एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर देवकृ परी एक वक्ता चतुर. ज्याच्या विद्येची साचार शुकही सरीन पावे. तेने स्वये अतिदारुण करुणिया पे अनुष्ठान. सरस्वती आणि कृशाण प्रसन्न करून घेतली. अग्नी माझी हवन करुणी कल्पिले काढी कुंडांतुनी. या जनाची इच्छा जनी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावणसूत महापराक्रमी इंद्रजित हवन करुणी अश्वासहित रथ काढिता झाला. तैसा तो मंडन मिश्र अय्या अग्नित हवन करुणिया. त्यातुनी पितांबराधिक वस्तुचया काढित असे यथेच. विद्या पाहता अतिप्रबळ हुंकारे सूर्यासी उभा करील. अत्यद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचे नवदवे. शास्त्री पौराणिक पंडित अय्याचा मानिती धाक बहुत. वादविवाद करिता समस्त खंडित होत तत्क्षणी. स्वये नववी शास्त्रे करुणी पंडिता जिंकी तयाचेनी. कोणी न टिकती सभास्थानी मुखा गवसणी घालित. मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकळ सृष्टी ते जिंकिले आपुल्या शास्त्री अय्याने. स्मृत्युक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दावणी सवेग. आपुली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापना केली दुष्टाने. आणि चारी वर्ण 18 याती यांच्या मती भ्रष्टवणी अति. ग्रामदैवता आपुल्या हाती आपुल्या शास्त्रे स्थापिली. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे. तया अय्याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही. आणि आमचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहु सुगम ऐसे म्हणून सर्वजन परम अंतरी खिन्न झाले. मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ यासी टाकून तत्काळ चारी वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसन्न म्हणून त्याच्या जिव्हाग्री बैसोन बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होऊन अंकित तया याच्या घरी राबत. मद्यपान करुणी सतत अनाचार वाढवितो. नित्य प्रातःकाळी उठून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाल जाना सरस्वतीच्या करुणी पूजना. प्रसाद म्हणून मद्यपाना करीत असे यथेष्ट. नाही आचार ना विचार कर्मभ्रष्ट पाखंडी थोर. आपला शास्त्रधर्म साचार सर्वस्थळी स्थापित असे. सर्व जनासी शिष्य करून स्वये तयाचा गुरु होऊन श्रुती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचरो निधी कोणासी. ऐसा अनर्थ करिता फार भूमीची होणी अतिभार. रात्रंदिवस ती अनिवार दुःखाश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती अहोरात. काही काळे हे वृत्त समस्त श्रुत झाले शंकरासी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवूनी वर्तती की जैन धर्म. सकळ ही भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरोणी शंकर जैन धर्मा उच्छेदिती. ऐसे कोपे बोलून शिव तो अनाथनाथ कृपार्णव. पुराणपुरुष महादेव बाललोचना जगतात्मा. जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुर वरदायक त्रिशूळपाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती. तेने तात्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र
तेथे विप्रकुळा माझी सत्वर घेतला अवतार नररूपे. तेव्हा समुद्र वसने लागून परमानंद झाला संपूर्ण. दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ. वापी कुपण नद्यांचे जळ झाले निर्मळ तत्क्षणी. ऐशी शुभचिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर. मुनी जाऊनी समाचार निर्मळ क्षेत्री पातले. आणि जाऊनी यावे प्रसन्नी बालजातक वर्तवूनी शंकराचार्य ऐसे तत्क्षणी नाम ठेविते झाले. आता ह्या नामासी काय कारण तरी म्हणजे सुकल्याण. कृण धातूचा अर्थ करण आणि आचार्य म्हणजे सद्गुरू ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ. आणि हा सदुपदेशे यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असे निश्चय. अथवा शंकर छेदावया अवतरला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे तया नाम ठेवित झाले. असो ऐसा तो कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया सत्वर. शंकराचार्य नामे भूवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून. अल्पवयातची संन्यास ग्रहण करिता झाला मातृआज्ञे. मग सवे घेऊन शिष्यमंडळी तीर्थयात्रा अर्थभूमंडळी फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखील सर्वत्र. देशोदेशीचे निखिल जन शंकराचार्याचा करीते अपमान. सकळ जनांचे लागले ध्यान जैन शास्त्राकडे. असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्यासहित एके दिवशी ग्रामात चालिले भिक्षार्थ. घरोघरी भिक्षा याचित येऊनी कासाराच्या आळीत. तयाजवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैन ते. आणि म्हणती भिक्षा कैची येथ. काच रस आहे कढईत. पाहिजे तरी ह्या समस्त भिक्षे लागी समर्पितो. ते स्वामी म्हणती कासाराप्रती तुमची आहे जैन याती. तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती काच रसची आम्हा द्या. ऐसे तयाप्रती सांगून स्वामी म्हणती शिष्या लागून तुम्ही स्वहस्ताच्या ओंजळी करून काच रस प्राशिजे. ऐसे स्वामीचे ऐकून वचन विहोणी सकळ शिष्यजन. म्हणती वाचलो तरी या समान बहुत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त काचरस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास. त्याने जी घ्यावे विष आम्हान लगे सेवाई. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून. मग स्वामी स्वये ओंजळ करून म्हणती होता काचरस. अहो पूर्वी समुद्र मंथन काळी कालकूट विषज्वाळा माळी. प्रकटला येऊनी तयाजवळी स्वये प्राशिता झाला जो. तोची तो शंकराचार्य भगवान त्यासी काय काचरस कठीण. कल्पांतीच्या कृशाणू लागून गेल जाण क्षणार्थे. असो मग ते दुष्ट कासार तो तप्त काचरस प्रखर. आचार्यांच्या ओंजळीत सत्वर होती ते झाले भिक्षेसी. ज्या रसाचा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता जळून जाईल भूमी समजता. ऐसा तप्त अत्यंत परितो जगद्गुरु भगवान. अतिशीतळ मधुर जीवन प्यावे तैसे त्या रसात तत्क्षण प्राशिता झाला साचार. ऐसे तयाचे पाहुणी साहस कासाराचे दचकले मानस. म्हणती हा पै पुराण पुरुष धर्मस्थापनार्थ अवतरला. अहो पाहता ज्या रसाप्रती आमचे नेत्र गरागरा फिरते तो रस प्याला स्वये निगुती धन्यमूर्ती शंकराचार्य. ऐसे सर्व कासारी बोलूने घट्ट धरिले स्वामीचे चरण. मग शंकराचार्य तेथून जैन ग्रामासी पातले. आणि स्वकीय शिष्यमुखेसी निरोपले मंडन मिश्राशी की तुम्ही भेटून आम्हासी शास्त्रविवाद कीजे. वादी स्वमत शास्त्र वैभवे आम्हाला गीत्वा जिंकावे. अथवा आम्ही पराभवाने सद्धर्मशास्त्रे तुम्हासी. ऐसा शंकराचार्याचा निरोप ऐकुनी तो महागर्वकूप. मंडन विस्रागळे अमूप बोलता झाला अभिमानी. अरे आजपर्यंत पंडित वादार्थ आले मी म्हणत. परी ते म्या जिंकिले समस्त आमुच्या जैन शास्त्रेशी. आता हा येऊन संन्यासी सांगून पाठवतो आम्हासी. तरी मी आजी जिंकीन यासी सरस्वतीचे प्रसादे. ऐसे गर्वे बोलत वचन सरस्वतीचे करुणी ध्यान. तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून जाऊन भेटला तत्काळ. ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्र चंडांश. दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे. दोघेही बोलती एकमेकासी सभा करावी आजीचे दिवशी. वेदशास्त्राची स्वमुखेसी चर्चा व्हावी सविस्तर. पूर्वपक्ष उत्तरपक्ष करून अर्थ विवरावा संपूर्ण. ज्यासी अर्थ न होय पूर्ण त्याचे शास्त्र मिथ्यापे. आणि जो पराजय पावेल तद्धर्म
विध्वंसुनी सकळ ग्रंथही तयाचे तत्काळ बुडवून या टाकावे. ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलूनी बैसले मध्ये पडदा लावून. सर्व जातीचे लोक तत्क्षणी सभे लागून पातली. तो मंडन मिश्रेश पडद्यात शंकराचार्यासी न कळत. मध्ये घट ठेवणी तयात सरस्वती स्थापून पूजिली. ते त्या मद्याच्या घटातूनी सरस्वती बोले अय्या लागुनी. आता मी शंकराचार्यांची झनी शास्त्रमते विध्वंसिते. तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण. मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य करेन तुझे. ऐसे प्रकार सुंदर सरस्वतीचा ऐकून वर तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला. मग पडद्या आडून शंकराचार्यासी बोले वचन. कोणता वेद आरंभून अर्थ करू सांग पाते. शंकराचार्य बोलत चारे वेद करी समाप्त. जे जे मी पुसेन यथार्थ ते ते मस्सी सांगावे. ठाई ठाईचे अर्थ पुसेन त्यांचे करावे समाधान. न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षण मात्रे. मग त्या आचार्य भाषिता मान्य करुणी तो तत्वता. सरस्वतीची हे म्हणे हे माता बोले आता सत्वरी. तय श्री शंकराचार्याप्रती बोलू लागली सरस्वती. परी शंकराचार्यांच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच. म्हणून आचार्य बोलले या ऋग्वेदारंभी हे वेळ. तो सरस्वतीने मुख काढिले घटातून बाहेरी. प्रथम ऋग्वेद रुचा सहित सरस्वती चालली बोलत. ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुठे ते दवा. परी ज्याच्या मुखापासून चारी वेद झाले उत्पन्न. त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न न अडखळे कुठेचे. शंकराचार्य जे जे पुसत त्याचे तत्क्षणी ती उत्तर देतो. असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त जाना झाला. परी सरस्वती म्हणते वेद हा आचार्य नेनोनी भेद. आता बोले रे यजुर्वेद ऐसे यासी सांगितले. ते स्वामीचे ऐकुनी भाषित सरस्वती पडद्यात यजुर्वेदा लागी त्वरित आरंभिती झाली. अस्खलित शब्द उमटती शंकराचार्य अर्थ पुसती. परी कुशलत्वे ती सरस्वती करी समाधान तत्काळ. आचार्यांचा न चाले उपाय कोठेच न होय पाडावं. मग अंतरी एक उपाय ऐसा त्यांनी योजिल. पूर्वी ऋग्वेद झाला आता यजुर्वेद असे चालला. तरी यासी ऋग्वेदातील भला पुनरपी प्रश्न कीजिए. ऐसा करून या निश्चय यासी बोलती आचार्य. अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी. परी ऋग्वेदा माझी देख शंका राहिली असे एक. ती ऋचा बोलूनी सम्यक अर्थ सांगे पुनरपी. ऐशा स्वामीच्या प्रश्नाला ऐकूनच बली ब्रह्मबाळा. पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला परी तिसी त्याचा आठवणसी. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग. आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्णही म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्थात. तरी तेसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच. म्हणून अंतरी गडबडोनी स्तब्ध होत असे तत्क्षण. हे तियेचे वर्म कठीण ठाऊके नसे कोणासी. परी शंकराचार्य चतुर अंतरी करीत विचार. ऐसे वेदसार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघा वाचून जगती नसे कोणी समर्थ. हा यांच्या बापाचे नय ऐसे नो हे वेद बोलणे. मग ह्या क्षुल्लक पामराचे ने कोठोनी या बोलवेल. तरी तेथे काहीतरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणून या अंतरी या लागी बोलत. अरे आता उगा राहिलासी मम प्रश्नासी कानोत्तरीसी. तो अय्या गडबडोनी मानसी म्हणे अनर्थ ओढवला. 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निले असे अय्या लागुनी. परी तो अत्यंत भय पावनी काहीच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठवून पाहती पडदा उघडून. तो तेथे मध्य घटातून मुख बाहेर आले असे. ते पाहता ही सरस्वती होय ऐसा अंतरी करून निश्चय. ते जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त झाले. मग सकळ पडदे फाडून श्री घातला दंड दारुण. तेने तो मध्य घट फुटवून चूर्ण तत्क्षण झाला. आणि म्हणती हे दुराचारिणी जैना लागे प्रसन्न होणी. वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळिनी करीत असे. तुझे न पाहावे जारिणी मुख ज्याच्या पोटी जन्मलीस देख. त्या ब्रह्मयासीच तू निशंक अंगभोग देसी निर्लज्ज. ऐसी तू महापापिनी ह्या जैनासी वश होणी. जैनशास्त्रे स्थापावया लागुनी सर्वदारत झालीस. ह्या दुष्ट पाखंड मतासी आश्रय देऊनी अहर्निशी. 18 यती 4 वर्णासी
एकंकार केलास जैनी झाले लोक समग्र, हा तुची केलासी वर्णशंकर. वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिली, या जैनाची शास्त्रे संपूर्ण, तुवा त्यांचा धरुणी अभिमान. जैन मत प्रकटवून लोका पाखंडी घालत असे, तुझ्या आश्रये ह्या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदैवते स्थापुनिया स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझ्या योगे सगळा अत्यानर्थ ओढवला, तो म्या कैलासी ऐकेला म्हणून घेतला अवतार. तू अनाचार केलास अत्यंत, तरी सदा राहे नीच मुखात, अंत्येच्या अधिकाच्या गृही सतत वास हो. मम शापे ऐसे रीती सरस्वती प्रती, शंकर स्वामी शाप देती. मग ती कोपिनी सरस्वती स्वामी प्रती बोलत, तू तो धर्म स्थापावयासी, साक्षात शंकर अवतरलासी. तरी तुझा देह किकट देशी पडेल जाण मदवचने. ऐसे स्वामीसी शापून सरस्वती गुप्त झाली तत्क्षण. मग स्वामीचे धरून चरण मंडन मिश्र लोळत, परी शंकराचार्य तत्क्षणी जैन शास्त्रांच्या मोठा बांधुनी अति अगाध समुद्र जेवणी नेऊन या बुडविल्या. त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचार्य रक्षिले. असो ऐसे जैन शास्त्राशी विध्वंसुनी या क्षणार्धीसी. मग जवळ पाचारोनी जनासी स्वामी तयासी बोलत, अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरे जैन स्थापित, परी त्या ते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिली म्हणून संशय काही न धरावा म्हणी, आपला धर्म या लागुनी देवापाशी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा या देखा, स्वामी चरणी स्वकीय मस्तक ठेवून या विनवित. म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून, परी कृपे जैनाचे अभिधान किंचित तरी रक्षावे. ऐसे ऐकता दीनवाणी कृपा उपजोनी स्वामीच्या म्हणी, ग्रामदैवतांच्या सन्निधानी जैनाचा धोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनाचा धोंडा वसत, ग्रामदेवता संगे त्या प्रतिदिनी पूजिती. असो मग स्वामी तेजोराशी आज्ञापिती सकळ जनासी, की आपल्या जाती धर्मेसी पूर्वीप्रमाणे वर्तावे. जरी अधर्मे वर्ताल कोणी तरी दंडीन ऐसे बोलून, वेदशास्त्रे पुराणे तत्क्षणी प्रकट केली साचार. मग सकळही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्राध्ययन, आणि अन्य जनही संपूर्ण अर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपल्या उत्तम बुद्धिबळे, जनाचे पाखंड मता गळे विध्वंसले सर्वही. श्रुती स्मृत्युक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर, देवीचा अद्वैताचा साचार मार्ग सर्वासी दाविला. एवं महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूर गौर अवतरणीया भूमीवर भूभार हरिता जाहला. अहो शंकराची लीला आगाध, जो भक्तवत्सल स्वानंद कंद, सेवका तारुणिया विशद निजपदासी नेन तसे. काय वर्णावे ज्याचे चरित, जे दीन अनाथ सद्भक्त, शिव पंचाक्षरी षडक्षरी जपत, तया तारित प्रसादे. दाशार्य राव आणि कलावती, बहुला विदूर पापमती, तीही शिव पंचाक्षरे निगुती, अक्षय गती पावली. शबर केवळ निषाद, शिवकृपे तरला हे प्रसिद्ध, भस्म होऊनिया तद्भार्या शुद्ध, पुनरपी देहे प्रकटली. श्री शिवयोगी याने सुमती भद्रायू कारणे, शिवकवचाच्या उपदेशाने पावन केले साचार. मैत्रेयीच्या उपदेशे करुणी, शिवव्रत आचरिता सीमंतिनी, यमुनेत पती बुडाला असुनी, आला वाचोनी शिवकृपे. पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेके करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयाचे राज्य स्थापिले. ऐसे शिव कवच रुद्र षडक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारका येत पवित्र, परिय भक्ता का येते. जरी गर्गमुनी सारिखे सद्गुरु, दाशार्य रायावरी शिष्य थोरू, भाविक असतील तरी उद्धारू, होईल जाण निश्चय. जरी भद्रायू समशिष्य जन, शिवयोगिया परी गुरु सुजान, तरी प्रत्यक्ष शिव प्रकटोन नेईल शिष्या कैलासी. कलियुगा माझी गुरु महंत, एक अडक्यासी तीन मिळत, परी सद्गुरु सम
अत्यद्भुत सामर्थ्य तेथे कैचेपा द्रव्याची इच्छा धरुणी म्हणी केवळ शिष्यजनासी भोंदुनी मंत्रतंत्र फुंकोणी काणी व्यर्थ साधना लाविती शिष्य भाविक दुर्जन गुरुचे पाहती सदा न्यून म्हणून दोघा नरक दारुण प्राप्त होय शेवटी आताचे गुरुशिष्य सकळीक केवळ द्रव्याचे गिऱ्हाईक दाशार्याधिका परी तो एक शिष्य न दिसे कलियुगी सद्गुरु तो शिष्यांच्या धना नरका समान मानिती जाणा सच शिष्यित न मन धना अर्पितात गुरुपायी म्हणून तरले दाशार्याधिक नातरी तेच मंत्र सकळीक परी हे आताचे जनमूर्ख द्रव्यलोभे फुललेपे हो कृतयुगा माझी पाहता अस्थिगत प्राण होता जेव्हा अस्थि पडती सर्वता तेव्हा प्राण जातसे म्हणून तोपर्यंत साधन करीत बैसती आरण्ये जाऊन त्रेतायुगी ते चर्मगत प्राण चर्म झडता मृत्यू होय द्वापारी प्राण नाडीगत नाडी सुखती तो वाचत ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत आणि ऐसे तप करीत की जेणे अंगी वारुळे वाढत मग प्रसन्न होऊनी भगवंत आपल्याने तपदासी आता तो अन्नमय प्राण अन्नाविना सत्वर मरण आणि आयुष्य तेही अपूर्ण नो हे साधन काहीच देहाचा नाही भरोसा कोण दिवस येईल कैसा म्हणून साक्षात जगदीशा अंतरी दया उद्भवली आणि औट घटिकात पूर्ण परमेश्वर प्राप्ती होऊन मोक्षासी जावे उद्धरण ऐसा मार्ग काढिला तो मार्ग म्हणाल कवन तरी सद्गुरुसी जावे शरण याविन मोक्ष लाभा लागून इतर साधन नसेची आता सद्गुरु तो कैसा असावा सदा आनंद तन्मणी वसावा वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा परीसाचा शिष्यही असावे भाविक गुरुची मानवा ईश्वर एक ऐसे घडता हे सकळीक जनतरतील कलियुगी श्रीधर म्हणे श्रोतयांसी ज्या मंत्री तरेल महाऋषी तेची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा ज्या मंत्रे भद्रायू थरला जेणे दाशार्य राव उद्धरला आणि जो मंत्र सुमती राणीला शिवयोगी दितला असे ज्या मंत्रे बहुला उद्धरली विदुर पावला शिवपद कमळी आणि भरतारा सहित तरली सिमंतिनी ज्या मंत्रे तेची षडक्षर पंचाक्षरी रुद्र मृत्युंजय शिव कवच पवित्र इत्यादी सकळही मंत्र या ग्रंथात कथियेले परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी तोची मंत्र असता निर्धारी तिने सांप्रत पूर्वीच्या परी का न उद्धरती जन हे तरी जप करत्याचे मन शुद्ध असेल तरी तत्क्षण पूर्वीप्रमाणे तयासी गुण येईल जाण निश्चय ह्या लागी विशुद्ध भावेसी जपावे या शिवमंत्रासी आणि सर्वांनी अहर्निशी शिवलीला मृतासी ऐकिजे आपल्या प्रपंचा लागुनी सावध जैसे निषेधिनी तैसे जरी शिवस्वर्णी तरी मगवणे काय असे कलियुगीच्या जनाकारणे शंकराचार्य ह्या अभिधाने अवतार घेऊन या शिवाने जैनमत बुडविले ऐसा सद्धर्म प्रतिपालक जो शंभू अपूर्णानायक त्याचे स्मरण करता सकळीक भवमय निर्सेपे आपुल्या कार्यात रात्रंदिन गुंतले असती जे का जन ते अभागी आयुष्य सरवण पावती निधन अकस्मात जे कित्येक प्रपंची गुंतले शिवध्यान करू विसरले जन्मासी आले तैसेची गेले ते जन्मले मेले सारखेच जे जन्मोनी काही करीत नाही ते शेवटी जाऊनी यमाचे गेही तेथे पडोनी नरकडोही अनेक भोग भोगीती आणि पुनरपी नाना योनीत जन्मोनी अनंत दुःखे भोगीत एवं संस्कृतीच्या आवर्तात बुचकळत सर्वदा म्हणून सांगतो सर्वाला गुण शिवचरणी भावधोरण करिता शिवलीला मृतपान जन्म मरेन खंडेन शिवस्मरण करत्या जनासी शिवनेतो मोक्षपदासी ब्राह्मण आदी सर्व जातीसी शिवस्मरण तारक परी ब्राह्मण आपल्या कर्मात बैसती बहुत ग्रंथ घोकीत आणि प्रपंची होऊन निरत शिवस्मरण विसरले आणि क्षत्रिय ते संपूर्ण नाना शस्त्रे सांभाळून सदा युद्ध इच्छिती म्हणून शिवस्मरण विसरले
वैशते आपुल्या व्यवहारेसी, द्रव्याची दुनाई छुनी मानसी, तागडी धरिती अहर्निशी, शिवस्मरण मग कैचे, कुणब्यासी नाही घरदार, नित्य नूतन संसार, भूमी सेवा करीती निरंतर, मग शिवस्मरण कैचे तया, सोनार सुतार कासार, करिता आपुले व्यवहार, प्रपंची गुंतले निरंतर, मग शिवस्मरण कोठुनी, ऐशा सकळ ही याती, आपापल्या हरी गुंतती, जन्ममरणाच्या आवृत्ती, न सुटती साचार, पुन्हा पुन्हा जन्ममरणे, 84 लक्ष योनी भोगणे, परितयाच्या परिहारा कारणे, शिवनामामृत समर्थ, या लागी शिवलीलामृत ग्रंथ, पापी जनोद्धारक निश्चित, या ते जे श्रवण पठण करीत, ते जन होत शिवरूपी, एक मंडळा माझारी, म्हणजे 42 दिनामी तरी, सदाशिवमूर्ती ध्याऊनी अंतरी, 7 आवर्तने करीती जे, तया श्री गौरी रमण, प्रत्यक्ष देऊनी या दर्शन, सकळ कामना करीती पूर्ण, ऐसा महिमा ग्रंथाचा, श्रावण मासी सोमवारी, एक आवर्तन जो करी, श्री शंकर तयाचे घरी, वास करीतो सर्वदा, श्री शंकर झालिया प्रसन्न, जगी तयासी काय नून, जैसी कामधेनू मिळता पूर्ण, मनोरथ पूर्ण होतात, जरी पाहिजे शंभूची कृपा, तरी हा आहे मार्ग सोपा, करीत पंचाक्षरादी मंत्र जपा, शिवलीलामृत वाचावे, शनी प्रदोषी शिवरात्री दिनी, ती आवर्तने करिता तत्क्षणी, सर्व बंधयुक्त मुक्त होऊनी, इच्छिला पदार्थ लादतो, आता शंकेल श्रोत्यांचे मन, श्री शिवमंत्राच्या जपे करून, जैशी दाशार्याच्या अंगातून, पापे निघाली का कृपे, तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप, आम्ही करीत असता अमूप, का कृपे आमुचे पाप, गेले का न दिसेपे, तरी श्रोते जन हो ऐका, ऐसी अंतरी न धरा शंका, स्कंदपुराणी व्यासे जे का, लिहिले तेची हे कथिलेसे, या लागी हे असत्य म्हणता, जिव्हेसी कीटक पडती तत्वता, दाशार्या परी भावे वर्तती, भावे पापे भस्म होतील, 14 अध्यायांभितरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी, ती निष्पाप होऊनी सत्वरी, बहुत जन उद्धरले, शिवकवचे भद्रायू बाळ, शिवमंत्रे शारदा निर्मळ, राजपुत्राचा आलेला काळ, रुद्रावर्तने परतला, शबर श्री भस्म झाली, परी ती नैवेद्यापणाच्या वेळी या अन्नपाणी घेऊन पतीजवळी उभी राहिली पूर्ववत, बोला ती केवळ पातकी, पश्चातापे गेली स्वर्गलोपी, विदुर भरतार होता नरकी, तोही तेथे आणविला, वामदेवे ब्रह्मराक्षसास, गौतमे कल्माश पादरायास, श्री शिवे श्रीयाळ चांगुणेस, आणि चिलेयास उद्धरिले, दाशार्य राव आणि कलावती, शिवमंत्रे पावली मुक्ती, व्याध तरला अरण्यपंथी, कीर्तन श्रवण मात्रेच, गोरक्षक बाळ ज्ञान, तोही तरला शिवमंत्रे करून, मंत्रात मंत्र श्रेष्ठ हे दोन, पंचाक्षरी आणि षडाक्षरी, शिवकवच महामंत्रासहित, मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात, रुद्रावर्तन चिता भस्मपूत आणि शिवदर्शन उत्तम, ह्याची महात्मे संपूर्ण, 14 अध्यायात वर्णून, ह्या 15व्या अध्यायी आख्यान, जगद्गुरूने कथी येले, स्कंदाप्रती शंकर सांगत, जे ह्या मंत्रासी मुखे बोलत, तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शन देतो प्रीतीने, जो शिवलेलेसी पठण करी, तयासी प्रसन्न गिरिकुमारी, आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबेन इच्छे, ऐसे श्री गिरिजानाथ कथिते झाले स्कंदाप्रत, म्हणून मीही तैसेची येथ वर्णी येले असे पा, मी आपल्या पदरीचे काही उगाच वर्णन केले नाही, श्रोतेजनी हृदया ठाई, विकल्प काही न धरावा, शिवलीलेचे 14 अध्याय 15वा कोठील काय, ऐसा म्हणी विकल्प होय, तरी सांगतो ऐकिजे, ज्याशिवे भक्त तारिले अपार, आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र, त्यानेच ह्या कलियुगी अवतार, धर्मस्थापनार्थ घेतला, शिवमहिमा अगाध सकलई की जे प्रसिद्ध, म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला, पूर्वयुगी जो लीला वर्तली, ती 14 अध्यायी वर्णिली, कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले, तेची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण, श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन, सादर असावे साचार, हे 15 अध्याय संपूर्ण, नित्य करावे श्रवण पठण,
अथवा 7 पारायणे अत्यादरे करावी. मध्यमांस भक्षून न करावे ग्रंथ पठण, की स्नान केल्या वाचून पारायण न करावे. रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हो मंत्र शिरोमणी, की अभक्ष भक्ष भक्षुनी शिव नये या ग्रंथा. आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान, त्याच्या श्रवणी जाण न घालावा सर्वथा. रजस्वला स्त्रिया समान दुर्जन निंदकाचे मन, केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे. ह्या ग्रंथाच्या पठणे करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन, गणांतरे रोग मृत्यू पापरून, दरिद्र संकटे निरसती, अष्ट कुष्ठादी रोग निरसती, शृंखळादी बंधने तुटती, आयुष्यवर्धन धनसंतती अखंडित होय पा. आणि तुष्टी पुष्टी सायुज्य सदन, पठन मात्रे लादते पूर्ण. याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे. 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमी न वाचेल, तरी 42व्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या. नित्य प्रभाती स्नान करून 42व्या वाचिता पूर्ण, सर्व शिवलीलामृत पठण केल्याचे पुण्य येईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुत सुरस, त्यातील निवडून सारांश 42व्या काढिल्या. आता 42व्या कोणता तरी सांगतो ऐकावे त्या. श्रवण मात्रे सकळा श्रोतया स्वर्गप्राप्ती निश्चये. नित्यपाठाच्या 42व्या प्रारंभ. ओम नमोजी शिवा परिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबदाता जगद्गुरु, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धानंद वनविलासा, मायाचक्र चालका अविनाशा, अनंतवेशा जगतपते. जय जय विरूपाक्ष पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, मनोजदमना मनमोहना, कर्ममोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण, तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण, नाना संकटे विघ्ने दारुण, न बाधती कालत्रयी. संकेते अथवा हास्य करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण, न कळता परिसलोहा लागून, झगडता सुवर्ण करी तसे, न कळता प्राशितामृत अमर काय होत यथार्थ. औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ. जय जय मंगलधामा निर्जन तारका आत्मा रामा, चाराचर फलांकित कल्पद्रुमा, नामा अनामा अतीता, हिमाचल सुता मनरंजना, स्कंद जन्ना शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजन महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा, ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, धरा धरेंद्र मानस सरोवरी. तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी, तो अपार गुणासी परोपरी. सर्वदा वर्णिती आमनाय, न कळे तुझे आधी मध्यावसान. आपणची सर्व करता कारण, कोठे प्रकटली याचे अनुमान. ठाई न पडे ब्रह्मादिका जाणून भक्ताचे मानस, तेथेचे प्रकटसी जगन्निवास. सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी, सदाशिव ही अक्षरे चारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी. तो परम पावन संसारी, होणी तारी राहते. बहुत शास्त्रवक्ते नर प्रायचित्ताचे करीती विचार, परिशिव नाम एक पवित्र, सर्व प्रायचित्ता आगळे. नामाचा महिमा अद्भुत, त्यावरी प्रदोषव्रत आचरत, त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा, जय जयाजी पंचवदना, महापाप द्रुमनी कृंतना, मदमत्सर कानन दहना, निरंजना भवहारका, हिमाद्रीजा माता गंगाधरा, श्वासवदना कर्पूर गौरा, पद्मनाभ मनरंजना, त्रिनेत्रा त्रिदोष शमना, त्रिभुवनेशा, नीलग्रीवा विभूषणा, नंदीवहना अंधकमर्दा, दक्ष प्रजापती मखभंजना, दानव दमना दयानिधे. जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदीवरा, त्रिपुरमर्दना कैलास विहारा. तुझ्या लीला विचित्र, कोटी भानू तेजा परिमिता, विश्वव्यापका विश्वनाथ, समाधिप्रिया भूताधिनाथा, मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते, परमानंदा परमपविता, परात्परा पंचदश नेत्रा, पशुपते पयफेन गात्रा, परमंगला परब्रह्म. जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती, तू वंद्य भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपी भद्रायु प्रती, अगाध नीती कथिलीस. जय जय भस्मोद्धलितांगा, योगी ध्येया भक्त भोभंगा, सकल जन आराध्य लिंगा. नाही वेगी तुझ पाशी, जेथे नाही शिवाचे नाम, तो धिक्राम धिकाश्रम, धिगृह पुर उत्तम, आणि दानधर्म अधिकार. जेथे शिवनामाचा उच्चार, तेथे कैसा जन्म मृत्यू संसार. ज्यासे शिव शिव छंद निरंतर, त्याही जिंकिले कळई काळ. जयाची शिवनामी भक्ती, तयाची पापे सर्व जळती, आणि चुके पुनरावृत्ती. तो केवळ शिवरूप
जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंते अहोरात, तैसे शिवनामी जरी लागत, तरी मग बंधन कैचे. काम नग काम गज विदारक पंचानना, क्रोध जलद प्रभंजना, लोभांधकार चंड किरणा, धर्मबंधना दशभुजा, मत्सर विपिन कृशाना, दंभ नग भेदका सहस्रनयना, लोभ महासागर शोषणा, अगस्त्य महामुनिवर्य, आनंद कैलास विहारा, निगमागम वंद्यादिनोद्धार, रुंडमालांकित शर्रा, ब्रह्मानंदा दयानिधी, धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदाशिव लीलामृत पठण किंवा श्रवण करीती पे, सूत सांगे शौनकादी प्रती, जे भस्म रुद्राक्ष धारण करीती, त्याच्या गुणा पुण्यासी नाही गणती, त्रिजगती धन्यते, जे करीती रुद्राक्ष धारण, त्यासी वंदिती ये शकदुहीन, केवळ तयाचे घेता दर्शन, तर ती जन तत्काळ ब्राह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण, स्त्री बालवृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे. कीर्तन नावडे अणुमात्र, ते अत्यंत जाणून अपवित्र, नेईल नाना वस्त्रालंकार, तरी ते केवळ प्रेतची, जरी भक्षिसी मिष्टान्न, तरी ते केवळ पशु समान, मयुरांगीचे व्यर्थ नयन, तैसे नेत्र तयाचे, शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे, ऐसे महात्म्य शंकराचे, निगमागम वर्णिती, जो जगदात्मा सदाशिव, जासी वंदिती कमलोद्भव, गजासे इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र, तो जगद्गुरु ब्रह्मानंद, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, शुद्ध चैतन्य अगदाधिकंद, विश्वंभर दयाब्दी, जो पंचमुख पंचदशनयन, भार्गव वरदम भक्त जीवन, अघोर भस्मासुर मर्दन, भेदातीत भूतपती, तो तू स्वजन भद्र कारका, संकटी रक्षसी भोळे भाविका, ऐसी कीर्ती अलोलिका, गाजतसे ब्रह्मांडी, म्हणून भावे तुझ लागून, शरण निघालो असे दिन, तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी. नित्यपाठाच्या 42व्या समत ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, ह्या 42व्या समग्र शिवलीलामृताचे सहोय सार, श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिव लीलामृताचे, आणि ह्या 42व्याचे श्रवण पठण केल्याचे फळ असे समान, जेवी क्षुरस गाळूनी शर्करा काढिजे त्यातून, तेवीच हे शिवलीलेतून सार काढिले सज्जनार्थ, कोणी व्यवहारी गुंतत, म्हणून वाचविना सर्व ग्रंथ, कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत, म्हणून हे जाणून या अंतरात, शंकर आज्ञे नित्य पठनार्थ, श्री शिवलीलेच्या सारभूत, ऐशा ह्या ओव्या रचेल्या, भोळा चक्रवर्ती उदार, भक्तवत्सल कर्पूर गौर, तारावया जन समग्र, नाना उपाय करीत असे, तो दीन जनांचा कणवाळू, नाना रीती करीत सांभाळू, परी हे दुर्जन कृतन केवळ, मुखे नामही न घेती पा, शिवनाम मुखी असावे म्हणून, साधू संत करीती यत्न, परी हे सर्व अतिमूर्ख जन, प्रपंची गुंतवून पडताती, तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदिन निंदा वादमुखातून, परी शिवनाम नयेची या लागी, सज्जना लागुनी विनवितो उभय हस्त जोडून, शिवलीलामृत पठने करुणी, मोक्ष जोडून घेईजे नित्य समस्तनो हे पठन, तरी 42व्या संपूर्ण, वाचिता शुद्ध भावे करुण, मनोरथ पूर्ण होतील, पंचाक्षरी षडक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य, काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य, घेतले ऐसे होतसे, श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ, म्हणून तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जप करत्या, आता शेवटी मी श्रीधर श्रोत्या प्रती जोडून कर, विनंती करीतो ही सादर, अंतरा माझी ठेवावी पंचाक्षरी षडक्षरी रुद्र, शिवकवच मृत्युंजयादी मंत्र, लीलामृता माझी पवित्र आहेत जाण निर्धारे, या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत, तथापि देणार तरी निश्चित, इथे गुह्य राखावे हा 15वा अध्याय संपूर्ण, आणि मंत्र न द्यावे निंदका लागून, एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतेया प्रति मागत हा शिवलीलामृत ग्रंथ, श्री मस्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्वही, स्कंद पुराणी व्यास नारायणे ऐसे कथिले संस्कृत भाषेने, आणि नैमिषारण्यी सुताने जैसे ऋषीसी कथिले पे, तैसे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले श्री विश्वनाथ, असो प्रीत सर्वदा, जैसे शंकरे करणी कथिले, तैसे पत्री असे लिहिले, न्यूनाधिक यद्यपि झाले तरी दोष नसे मजवरी, जय जय शिवा कर्पूर गौरा,
ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयारविंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी सुदंड संत सज्जन परिसोता खंड पंचदशाध्याय कोड हा श्री सांब सदाशिवर्पणमस्तु.